आपण सर्व करून घेऊया। असा मस्त झालेला आहे आपला काजू मटर पुलाव। करायला खूपच सोपा आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो। मस्त झालेला आहे, तुम्ही बघू शकता। नमस्कार, तर आज आपण बनवणार आहोत काजू मटर पुलाव। तर त्यासाठी मी इथं अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत, 25 ते 30 काजू घेतलेले आहेत। फ्रेश मटर घेतलेले आहेत 1 वाटी। इथं मी या वाटीने 1 वाटी तांदूळ 20 ते 25 मिनिट भिजू घातलेले आहेत। बासमती जुना तांदूळ घेतलेला आहे मी। इथं 2 मीडियम साईजचे असे उभे पातळ कांदे कापून घेतलेले आहेत। खडे मसाले घेतलेले आहेत, 2 तेजपत्ते, 1 मोठी विलायची, 2 छोट्या हिरव्या विलायच्या, 4 ते 5 लवंगा, 1 चक्री फूल, 2 दालचिनी तुकडे आणि 5 ते 6 काळे मिरी, अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, 1 चमचा गरम मसाला, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत, चवीपुरतं मीठ, 1 चमचा धना पावडर आणि थोडीशी कोथिंबीर। इथं मी एक कुकर ठेवलेला आहे। आज आपण कुकरमध्ये पुलाव बनवणार आहोत। तर कुकर आपला गरम झालेला आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे तेल। 2 चमचे तेल घातलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला हे जिरे घालायचे आहेत। जिरे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर घालायचं आपल्याला हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आपल्याला यामध्ये। अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला 1 मिनिटभर व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे। तर यामध्ये घालायचा आपल्याला कांदा। कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। जास्त लाल नाही करायचा, थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा गुलाबी कलरवर झालेला आहे, आपल्याला जास्त पण लाल नाही करायचा, व्यवस्थित फ्राय झालेला आहे कांदा। त्यानंतर घालायचे आपल्याला काजू। काजू सुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला साईडला मसाले करून हे खडे मसाले घालायचे आहेत। खडे मसाले सुद्धा आपल्याला ह्या खालच्या मसाल्यावर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आता व्यवस्थित आपल्याला एकत्र करून हे फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला घालायचे त्यामध्ये मटर। मटर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपले मसाले सगळे व्यवस्थित परतून झालेले आहेत। तर आता आपल्याला यामध्ये घालायचे आता भिजवून घेतलेले तांदूळ। पंधरा ते 20 मिनिट मी हे तांदूळ भिजत घातलेले होते। तर व्यवस्थित आपल्याला हे तांदूळ खालच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये गरम मसाला, धना पावडर। आपल्याला जास्त मसाले वापरायचे नाहीत। त्यानंतर आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये। परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाले घातल्यानंतर। त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आहे। 1 वाटी तांदूळ घेतलेले होते, तर आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे यामध्ये। तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर आपल्याला 2च वाट्या पाणी घालायचं 1 वाटीला, आणि तुम्ही कढईमध्ये बनवलं तर तुम्हाला 2.5 वाट्या पाण्याची आवश्यकता पडेल।
तर व्यवस्थित आपल्याला पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करायच्या आहेत मिडियम गॅसवर. तीन शिट्ट्या झालेल्या आहेत. आपलं कुकरसुद्धा थंड झालेलं आहे. तर आता आपण झाकण काढून बघूया. आता आपल्याला याला हलक्या हातानं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. असा मस्त झालेला आहे आपला काजू मटर पुलाव. अशा प्रकारे आता आपण सर्व करून घेऊया. असा मस्त झटपट आपला काजू मटर पुलाव तयार झालेला आहे. खायला खूप टेस्टी लागतो. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.